नमस्कार, मी अमोल पाटील। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एका नवीन ऑफलाईन बॅचच्या संदर्भात माहिती बघायची होती। छत्रपती संभाजीनगर येथे कंप्लीट ऑफलाईन बॅच जी AFOच्या प्रिपरेशन सहित स्टार्ट होते 5 मे 2025 पासून दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये। त्या बॅचसाठी आपल्याला पहिले 4 दिवस 5 ते आपल्याला 8 मे पर्यंत विदाउट ॲडमिशन फ्री डेमो लेक्चर करता येतील। तर ही बॅच आपली स्टार्ट होते 5 मे पासून। तर या बॅचच्या संदर्भात अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण पुढे बघूया। बॅचच्या संदर्भात आपल्याला ही इमेज प्रत्येक टेलिग्राम ग्रुपवर पण ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, त्यावर पण ह्या डिटेल्स ऑलरेडी दिलेले आहेत। यामध्ये एकदा आपण बॅच जॉईन केली, या ऑफलाईन बॅचमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या सुविधा भेटणार आहेत, कोणतं स्टडी मटेरियल भेटणार आहे किंवा इतर ॲक्टिव्हिटी कोणत्या यामध्ये असणार आहेत याची माहिती यावर दिलेली आहे। सर्वप्रथम तुम्हाला बॅच जॉईन झाल्यानंतर दोन प्रकारे, एक मुलींची वेगळी रीडिंग आणि मुलांची एक वेगळी रीडिंग, या पद्धतीने 2 रीडिंग्स अवेलेबल असतील। त्या रीडिंग्स आपल्या क्लासच्या प्रिमाइसेसमध्येच म्हणजे असलेल्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरलाच इथंच मुलींसाठी बिल्डिंग आणि काही वॉकिंग डिस्टन्सवर असलेली एक मुलांसाठीची एक वेगळी रीडिंग रूम आपल्याला अवेलेबल असेल। त्यासोबत प्रत्येक विषयासाठी ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा ॲग्रिकल्चर AFOचा पार्ट असेल, हा सगळ्याच्या सगळ्या विषयांचं ग्रुप ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये ग्रुप डिस्कशन असेल किंवा ग्रुप डिस्कशन सोबत काही अदर ॲक्टिव्हिटीज असतील, डाऊट क्लिअरिंग ॲक्टिव्हिटीज असतील, त्या आपल्याला याच बॅचमध्ये अवेलेबल असतील। सोबत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला आपली बॅच जरी 5 मेला चालू होते, त्यामध्ये आपल्याला 2 पद्धतीचे ॲडमिशन आहेत। एक 6 महिन्याची बॅच आहे, एक 1 वर्षाची बॅच आहे। त्यापैकी कुठल्याही बॅचमध्ये आपलं ॲडमिशन झालं तरी टिल सिलेक्शन जॉब लागेपर्यंत तुम्हाला कोणताही इंटरव्ह्यू जर द्यायची वेळ येत असेल, 2025 मधलं आपलं ॲडमिशन आहे, 2026 किंवा 27 मध्ये आपला एखादा इंटरव्ह्यू आहे, तर त्या सगळ्याच्या सगळ्या इंटरव्ह्यूची जिम्मेदारी संकल्प एज्युकेशनची असेल। त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट करण्याची गरज पडणार नाही। तर टिल सिलेक्शन इंटरव्ह्यूवाला पार्ट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट असेल। डाऊट क्लिअरिंगचे वेगवेगळे ग्रुप ज्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम ग्रुप असतील, SOसाठी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज डेली, ते वेगळे ग्रुप्स हे या बॅचचे तयार झालेले असतील। त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल ज्यामध्ये तुम्हाला टोटल 13 बुक्सचा एक सेट, ज्यामध्ये गणित, रिझनिंग, इंग्रजी, जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस हा 13 बुक्सचा वेगळा संच, सोबत विषयाच्या वेगळ्या नोट्स ज्याही तुम्हाला क्लासरूममध्ये प्रोव्हाइड केल्या जातील त्या वेगळ्या भेटतील। वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट असेल, वीकली ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट ही क्वांट रिझनिंग आणि इंग्लिश विषयाची असेल। ही प्रत्येक बॅचला सेपरेट झालेल्या टॉपिकवर वीकली टेस्ट होईल। सोबत वीकली ऑनलाईन टेस्ट आपल्या संकल्प 247 ॲपवर अवेलेबल असेल। सोबत डेली काउन्सिलिंगसाठी आपल्याला आपलं जे टेलिग्राम चॅनल असेल किंवा तुमच्या बॅचचं जे डेडिकेटेड ग्रुप तयार होणार असेल, त्या ग्रुपवर तुम्हाला डेली काउन्सिलिंगचा टाईम प्रत्येक फॅकल्टीचा त्या वेळेला प्रोव्हाइड केलेला असेल। तो तुम्हाला आठवड्याभराचा टाईम दिलेला असेल, त्यामध्ये तुम्ही प्रत्येक फॅकल्टीला त्या विषयाची काउन्सिलिंग घेण्यासाठी भेटू शकता। तो टाईम तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल असेल। तर या सगळ्याच्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहेत। सोबत प्री आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही पार्टवरचं प्रॉपर सगळ्याच्या सगळं जे टीचिंग असेल किंवा गायडन्स असेल हे आपल्याला या बॅचमधून भेटणार आहे। सोबत विशेष म्हणजेच IBPS SO म्हणजेच ॲग्रिकल्चर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी AFOची तयारी करायची असेल, नाबार्डसारख्या इन्स्टिट्यूटची तयारी करायची असेल, इफ्को असेल, टोबॅको बोर्ड असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळ्या एक्झामची तयारी आपल्याला करायची आहे, तर यासाठी आपल्याला याच बॅचमधून ॲग्रिकल्चरचा पण अभ्यास होणार आहे। या बॅचमध्ये आपल्याला शिकवणारी जी टीम असणार आहे त्यामध्ये आकाश जाधव सर, अमित पाटील सर आणि शरद जाधव सर या तिन्ही फॅकल्टी आपल्याला क्वांट विषयासाठी अवेलेबल असतील। सोबत रिझनिंग विषयासाठी मी असेल, क्षितिज भालेराव सर इंग्लिश विषयासाठी, प्रशांत ढोले सर आणि सतीश जगताप सर या 2 फॅकल्टीज आपल्याला कंप्लीट ॲग्रिकल्चरचा अभ्यास त्याची स्टडी आपल्याकडून करून घेतील। डेली बॅचचा टाईम जो इथं आपल्याला मेन्शन केलेला आहे 12:30 ते 5:30, या बॅचच्या टाईम व्यतिरिक्त संध्याकाळी 5:30 वाजता वेगळे ॲग्रिकल्चरचे लेक्चर आणि लेक्चर नंतर लगेच सतीश सरांचं तुम्हाला डाऊट क्लिअरिंग आणि डिस्कशन ॲग्रिकल्चर विषयाची ह्या ॲक्टिव्हिटी त्या डेली मंडे टू सॅटर्डे या फॉर्मॅटमध्ये चालू असतील। त्यानंतर अतिश शिंदे सर आपल्याला आणि निखिल डांगे सर जनरल अवेअरनेससाठी अवेलेबल असतील। या सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टीज मागच्या 7 ते 8 वर्षापासून IBPSच्या एक्झाम सतत देत आहेत, एक्झाम क्रॅक करत आहेत, तेवढा अनुभव त्यांना या एक्झामचा आहे।
तर या सगळ्या फॅकल्टीज आपल्याला टीचिंगसाठी अवेलेबल असतील. पुढे काही तुमचे डाऊट असतील, डाऊटच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आत्ता बॅच जी 5 मेला स्टार्ट होते, ही बॅच आपण आत्तापासून प्रिपरेशन करण्याची का गरज आहे, तर आपलं IBPSचं कॅलेंडर 15 जानेवारी 2025ला ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे. या कॅलेंडरनुसार ग्रामीण बँकेच्या ज्या एक्झाम आहेत RRBच्या, ज्यापैकी सगळ्यात पहिली एक्झाम म्हणजे ग्रामीण बँकेची प्रोबेशनरी ऑफिसर स्केल 1 ऑफिसरची, ती 27 जुलैपासून ही एक्झाम स्टार्ट होते. त्याची मेन्स एक्झाम 13 सप्टेंबरला आहे. जर आपण मेच्या स्टार्टिंगला बॅच स्टार्ट करतोय तर मे, जून, जुलै असे 3 प्रॉपर महिने आपल्याला स्टडीसाठी भेटत आहेत, म्हणजेच बॅच कंप्लीट करण्यासाठी भेटत आहेत. त्या बॅचमधून होणाऱ्या सिलेबसमध्ये आपल्याला 27 जुलैची एक्झाम टार्गेट करता येईल. निश्चित त्याच्या आधी आपला 80%पर्यंतचा सिलेबस संपलेला असेल. सोबत IBPS POची एक्झाम आहे, त्याची प्रिलिम जर बघितली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला IBPS क्लरिकलच्या बाबतीत जर बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये प्री आणि 1 फेब्रुवारीला याची मेन्स आहे. म्हणजे मे पासून ते जर कोणाचं टार्गेट IBPS क्लर्क आहे तर 1 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला एवढा 9 महिन्याचा वेळ अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपण एका IBPSच्या पूर्ण बॅचचा अभ्यास करून पुढचे 4 महिने प्रॉपर तयारी करून एखादी सिलेक्शन आपल्याला जर पाहिजे असेल तर बिलकुल मिळू शकता. ते एक आयडियल टाइम आहे. मे महिन्यामध्ये आपण बॅच स्टार्ट करतोय, पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्याची तयारी पण होईल. सोबत ॲग्रिकल्चर विषयासाठी आपल्याला जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये प्री आहे. आपण मे महिन्यापासून बॅच स्टार्ट केली तर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अराउंड 7 महिन्याचा वेळ. बॅच कंप्लीट केल्यानंतरही तुम्हाला 2-3 महिने एक्स्ट्रा ॲग्रिकल्चरचा अभ्यास करण्यासाठी भेटतो. आणि 4 जानेवारी 2026ला त्याची मेन्स एक्झाम आहे. म्हणजे बऱ्यापैकी वेळ तुम्हाला मे महिन्यामध्ये बॅच जॉईन केल्यानंतर भेटणार आहे. म्हणून आपल्याला या बॅचकडे थोडं सिरियसली बघायचं आहे. पुढे येत असताना आपल्याकडे काही डाऊट असतील, ज्यापैकी पहिला डाऊट, बॅच स्टार्ट होते पण स्टार्ट होणारी बॅच ही बेसिकपासून असेल का, म्हणजे जे विषय यामध्ये शिकवले जाणार आहेत त्याची लेवल ही स्टार्टिंगपासून कशी असेल. कारण की खूप सारे विद्यार्थी यामध्ये रिपीट करणारे असतात, काही कंप्लीट नवीन विद्यार्थी असतात. तर त्या नवीन विद्यार्थ्यांना बेसिक काही शिकवल्या जाते का, तर गणित विषयासारखा जो विषय आहे ज्याचं महत्त्व आपल्याला प्रत्येक प्री आणि मेन्समध्ये जर बघितलं तर 40 आणि 50 मार्क्स आहे, तर त्या गणित विषयाची सुरुवातच बॅचमध्ये पहिल्या 15 दिवसामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, पाडे हा सगळा पार्ट आपला आधी कव्हर करून घेतला जातो आणि त्यानंतर ॲक्च्युअल सिलेबसला त्यामध्ये स्टार्ट होत असते. दुसरा आपला डाऊट असू शकतो की सर आम्ही एखाद्या संकल्पच्याच ऑनलाईन बॅचला ऑलरेडी जॉईन आहेत, प्राईम 7, प्राईम 8, तर आम्हाला ऑफलाईन बॅचमध्ये ॲडमिशन करता येईल का, किंवा मग तशी सुविधा असेल तर त्याची प्रोसेस काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅचला ॲडमिशन घेता येईल. तर घेत असताना आपण जी ऑनलाईनला फीस भरलेली असेल, आपण ऑनलाईनमध्ये ॲडमिशन घेत असताना समजा 10,000 फीस भरली, तर याच्यातला आपला डायरेक्टली 50% पार्ट मायनस होऊन 5,000 रुपये त्याच्यातले ॲक्च्युअल ऑफलाईन फीसमधले आपले कमी होतील. जी काही आपण ऑनलाईन फीस भरलेली आहे त्यापैकी 50% अमाऊंट आपल्याला ऑफलाईनसाठी कमी लागणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सोबत असाही डाऊट असू शकतो की सर मी जुन्या लाईफटाईम ॲडमिशनचा विद्यार्थी आहे, ज्याच्यात माझी कोविडच्या आधी बॅच झाली होती, आता मी ही बॅच नवीन चालू होणारी रिपीट करू का. तर त्याचं उत्तर आहे की मागच्या 3 ते 4 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त आपल्या स्टडीमध्ये गॅप पडलेला असेल तर बिलकुल आपण एक रिव्हिजनसाठी बॅच केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या डिसेंबरपासून नोव्हेंबरपासून होणाऱ्या एक्झामला आपल्याला तिथं चांगली तयारी करता येईल. पुढचा डाऊट आहे की IBPS SO AFOची तयारी याच फीसमध्ये होणार आहे का, तर बिलकुल बॅचची अनाऊन्समेंटचा जो पहिला इमेज तुम्ही बघितला असेल त्यामध्ये सांगितलं की ही बॅच ॲग्रिकल्चर AFO सहित असणार आहे. तर AFOची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती वेगळी फीस भरण्याची गरज नाही. त्यामध्ये वेगळं AFOचं तुम्हाला यूट्यूब चॅनल पण अवेलेबल आहे, ज्यावर तुम्हाला फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटी बघायला भेटतील. आणि बाकी संकल्प एज्युकेशनचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्हाला जनरल बँकिंगच्या रिलेटेड पण डिटेल इन्फॉर्मेशन भेटत जातील. तर बिलकुल याच फीसमध्ये आपली IBPS AFOची पण तयारी होणार आहे. मॉक इंटरव्ह्यूच्या बाबतीत ऑलरेडी क्लिअर केलं आहे की टिल आपल्याला जॉब लागेपर्यंत ही इंटरव्ह्यूची सुविधा जी असेल ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. बाहेर गावून येणाऱ्या विद्यार्थी जे असतील, संभाजीनगरला जे फर्स्ट टाईम येत आहेत, मुलं असतील मुली असतील, त्यांना आजूबाजूला बिल्डिंगच्या किंवा या क्लासेसच्या मेस किंवा हॉस्टेलची सुविधा अवेलेबल आहे का, तर बिलकुल क्लासच्या प्रिमायसेसमध्ये 1-2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला रीडिंग रूम, मेस
हॉस्टेल्स असतील किंवा नाश्त्यासाठी हॉटेल्स असतील, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. त्यासाठी आपल्याला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही. सोबत आपल्याला इतर ॲडिशनल काही माहिती घ्यायची असेल, ज्यामध्ये आपल्याला हॉस्टेलचे नंबर पाहिजे असतील, गर्ल्स हॉस्टेलची काही इन्क्वायरी करायची असेल, तर ते पॅरेंट्ससाठी आपण इथं 2 नंबर अवेलेबल करून दिलेले आहेत. हे दोन्हीच्या दोन्ही क्लासचे नंबर्स आहेत. यावर आपण कधीही कॉल करून अधिकची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सोबत हा माझा नंबर इथं दिलेला आहे. बॅच संदर्भात अजून काही डाऊट असतील या व्हिडिओमधून राहिलेले, तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता. त्याच्या बाबतीत तुम्हाला सगळेच्या सगळे उत्तर या नंबरवर भेटून जातील. पुढे येत असताना पुन्हा एकदा शेवटी फक्त अनाउन्समेंट लक्षात घ्यायची आहे की 5 मेला ही आपली कंप्लीट ऑफलाईन बॅच ॲग्रिकल्चरच्या विषयासहित स्टार्ट होते. दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये बँकिंगची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील, जे फायनल इयरमध्ये आहेत, इवन सेकंड इयरपासून काही विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत किंवा ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. आणि जेही विद्यार्थी बँक भरतीची तयारी करतायत, ज्यामध्ये IBPS, RBI, SBI, इन्शुरन्स किंवा MBA CET सारखा पार्ट आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.